एका गावात एक साधू राहत होता. त्याची एक ख्याती होती की तो जेव्हा जेव्हा नाचायचा तेव्हा त्या गावात पाऊस पडत असे. एक दिवशी शहरातून काही मुलं त्या गावात आली. शहरातून आलेले तरुण म्हणाले, हे कसं शक्य आहे? पाऊस पडणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. एखाद्या साधूच्या नाचण्याने तो कसा पडेल? नेमकं त्याच वर्षी गावात दुष्काळ पडला. जून संपण्यात आला तरी पाऊस काही पडला नाही. गावातली लोक त्रस्त झाली. ती साधूकडे गेली. त्या म्हणाली की महाराज, आता तुम्हीच काहीतरी करा म्हणजे पाऊस पडेल. साधूने त्यांची विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी गावामध्ये एक मोठं स्टेज सजवण्यात आलं साधूला नाचण्यासाठी. शहरातून आलेली ती तरुण मंडळी सुद्धा तिथे हजर होती. अख्खं गाव ते पाहण्यासाठी तिथे जमलं. शहरातून आलेल्या त्या मुलांनी ठरवलंच होतं की गावातल्या लोकांची अंधश्रद्धा दूर करायची. ती सगळ्या गावातल्या लोकांना म्हणाले की जर साधूच्या नाचण्याने पाऊस पडत असेल तर आमच्या नाचण्यानेही पाऊस पडलाच पाहिजे. साधू म्हणाला, ठीक आहे, तुम्ही नाचायला सुरुवात करा, बघूया पाऊस पडतो का. शहरातल्या त्या मुलांनी नाचायला सुरुवात केली. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ, रात्र. मुलं थकली पण पाऊस काही पडला नाही. ती मुलं म्हणाली की आम्ही तर थकलो, आता तुम्ही नाचायला सुरुवात करा. साधू महाराज, बघूया तुमच्या नाचण्याने पाऊस पडतो का. मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून साधूने नाचायला सुरुवात केली. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ, रात्र. दुसऱ्या दिवसाची सकाळ, संध्याकाळ, रात्र. साधू नाचतच होता. आणि शेवटी अचानक आकाशात ढग जमले. विजांचा कडकडाट व्हायला लागला. पाऊस पडायला लागला. हे सगळं बघून गावातल्या लोकांना खूप आनंद झाला. आणि सगळ्यात जास्त आश्चर्य शहरातून आलेल्या त्या मुलांना झालं. मुलं साधूजवळ गेली आणि त्याला म्हणाली, आम्ही नाचलो तर पाऊस पडला नाही आणि तुम्ही नाचलात तर मात्र पाऊस पडला. काय गूढ काय आहे? रहस्य काय आहे? साधू हसला आणि म्हणाला, बाळांनो, रहस्य वगैरे काही नाही. फरक इतकाच आहे की तुम्ही पाऊस पडण्यासाठी नाचलात आणि मी पाऊस पडेपर्यंत नाचलो. आपणही आयुष्यात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट मिळेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. एक ना एक दिवस आपल्याला यश नक्की मिळतं.